नमस्कार, माझं नाव पृथ्वीराज देशमुख आणि आपण पाहत आहात फार्माशास्त्र. तर आज आपला टॉपिक ऑफ डिस्कशन आहे बेन्झीन अँड इट्स डेरिव्हेटिव्स. त्याच्यामध्ये आपण पाहणार आहेत ॲनालिटिकल, त्याच्यानंतर सिंथेटिक अँड अदर एव्हिडन्सेस ऑफ द इन द डेरिव्हेशन ऑफ द स्ट्रक्चर ऑफ द बेन्झीन. ठीक आहे, बेन्झीनचं जे स्ट्रक्चर आपल्याला केकुले मामानं दिलेलं आहे त्याच्या डेरिव्हेशन ते कसं आलं, ठीक आहे, त्याचे काय एव्हिडन्सेस आपल्याकडे आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. हे जे स्ट्रक्चर केकुले मामानं आपल्याला दिलेलं आहे याचे काय एव्हिडन्सेस आहेत आपल्याला की हे स्ट्रक्चर आहे हे आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यामधला फर्स्ट पॉईंट आहे ॲनालिटिकल एव्हिडन्सेस. ठीक आहे, ॲनालिटिकल एव्हिडन्सेस त्याच्यामध्ये एलिमेंटल ॲनालिसिस. आता आपण असं गृहीत धरू की आपल्याला काहीच माहीत नाही. ठीक आहे, बेन्झीनचं स्ट्रक्चर आपल्याला काहीच माहीत नाही. मग आपल्याकडे काय एव्हिडन्स आहे तर एलिमेंटल ॲनालिसिस shows the atomic ratio as C/H is equal to 6:6. ठीक आहे, elemental analysis of the benzene shows the ratio of the C/H as 6:6. Then after vapor density analysis confirms the molecular formula as C6H6. ठीक आहे, आपल्याकडे दोन गोष्टी एस्टॅब्लिश झाल्या की एलिमेंटल ॲनालिसिस ऑफ बेन्झीन त्याच्यामध्ये काय दाखवलं C/H हा जो रेशो आहे तो काय आहे 6:6. त्याच्यानंतर वेपर डेन्सिटी ॲनालिसिस ऑफ द बेन्झीन प्रूव्स दॅट द मॉलिक्युलर फॉर्म्युला इज C6H6. ठीक आहे, C6H6 एवढंच आपल्याला एस्टॅब्लिश झालेलं आहे. तर याच्यानंतर ठीक आहे, याच्यानंतर आपण काही गोष्टी कन्क्लूड करू शकतो. त्याच्यातली पहिली गोष्ट की बेन्झीन हा एक अनसॅच्युरेटेड कंपाऊंड असला पाहिजे. ते कसं, आता जर C6 असतं तर नॉर्मल अल्केन एन अल्केनमध्ये त्याचा फॉर्म्युला असायला पाहिजे होता C6H14. इट शुड हॅव द मॉलिक्युलर फॉर्म्युला ॲज C6H14, पण आहे काय C6H6. ठीक आहे, विच मीन्स याच्यामध्ये काहीतरी अनसॅच्युरेशन असायला पाहिजेत, काहीतरी याच्यामध्ये डबल बॉन्ड्स असायला पाहिजेत. ठीक आहे, हां, तर हे प्रूव्ह झालं. काय प्रूव्ह झालं की बेन्झीन इज ॲन अनसॅच्युरेटेड कंपाऊंड. बेन्झीन इज ॲन अनसॅच्युरेटेड कंपाऊंड. बेन्झीन हा एक अनसॅच्युरेटेड कंपाऊंड आहे, ही गोष्ट आपल्याला लक्षात आली. कशावरून, मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H6 जो कशातून कन्फर्म झाला आहे तर वेपर डेन्सिटी ॲनालिसिस जेव्हा आपण बेन्झीनचं केलं तेव्हा आपल्याला कळालं की त्याचा फॉर्म्युला काय आहे, C6H6 हा त्याचा फॉर्म्युला आहे. हे आपल्याला एस्टॅब्लिश झालं. त्याच्यातून आपण हे कन्क्लूड केलं की तो एक अनसॅच्युरेटेड कंपाऊंड असायला पाहिजे. का तर जर तो सॅच्युरेटेड असता तर इट शुड हॅव द मॉलिक्युलर फॉर्म्युला ॲज C6H14 असा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला असायला पाहिजे होता, पण तो आहे कसा C6H6. याच्यामुळे आपल्याला कळालं की तो एक अनसॅच्युरेटेड कंपाऊंड आहे. ठीक आहे, ही गोष्ट एक कन्क्लूड केली. आता बेन्झीन हा जरी एक अनसॅच्युरेटेड कंपाऊंड असला तरी इट शोज व्हेरी लो रिॲक्टिव्हिटी. सो बेन्झीन being an unsaturated compound it shows very low reactivity. ठीक आहे, बेन्झीन बिंग अन अनसॅच्युरेटेड कंपाऊंड इट शोज व्हेरी लो रिॲक्टिव्हिटी. याचा अर्थ काय की अनसॅच्युरेटेड कंपाऊंड जे आहेत ते हायली रिॲक्टिव्ह असतात. ठीक आहे,
तर ती का असतात ते आपण पाहू. ठीक आहे. तर अनसॅच्युरेटेड कंपाऊंड हायली रिॲक्टिव्ह का असतात हा आपला प्रश्न आहे. तर अनसॅच्युरेटेड कंपाऊंड जसं की सी डबल बॉन्ड CH हा आहे इथिन. आता अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स हायली रिॲक्टिव्ह असतात याचं कारण की त्याच्यामध्ये जो हा पाय बॉन्ड प्रेझेंट असतो. ठीक आहे. हा जो पाय बॉन्ड त्याच्यामध्ये प्रेझेंट असतो विच इज अ वीक बॉन्ड. ठीक आहे. हा एक वीक बॉन्ड आहे. वीक बॉन्ड असल्यामुळे तो ब्रेक करायला इझी असतो. सो when we react this compound with some reactant it gives a saturated compound. ठीक आहे. तर याचा जो पाय बॉन्ड हा आहे तो ब्रेक करायला इझी आहे. या कारणामुळे काय होतं तर हा एक सॅच्युरेटेड कंपाऊंड इझिली देतो. आता सॅच्युरेटेड कंपाऊंड इज मोर स्टेबल. दॅट्स वाय धिस टाईप ऑफ अनसॅच्युरेटेड कंपाऊंड इज व्हेरी इंटरेस्टेड इन द सॅच्युरेशन प्रोसेस. ठीक आहे. याला हा पाय बॉन्ड ब्रेक करून इथे एक सिग्मा बॉन्ड आणायला खूप जास्त इंटरेस्ट आहे. याच कारणामुळे काय होतं की याचं रिॲक्शन आपण ठीक आहे एक्झाम्पल आपण पाहू की when we react the N-ethene with Br2 it gives it gives 1,2 bromoethane. It gives 1,2 bromoethane. ठीक आहे. हा जो काही अनसॅच्युरेटेड कंपाऊंड होता हा ब्रोमिन सोबत रिॲक्ट करून हा सॅच्युरेटेड कंपाऊंड देतो आणि हा या गोष्टीसाठी खूप इंटरेस्टेड आहे. पण बेन्झिन अनसॅच्युरेटेड कंपाऊंड असून देखील त्याची रिॲक्टिव्हिटी लो आहे. ती कशामुळे आहे? इट इज बिकॉज बेन्झिन इज अन अरोमॅटिक कंपाऊंड. इट हॅज रेझोनन्स. ठीक आहे. रेझोनन्स स्ट्रक्चर असल्यामुळे तो आधीच खूप जास्त स्टेबल असतो. त्या कारणामुळे तो रिॲक्टिव्हिटी खूप जास्त दाखवत नाही. ठीक आहे. तो आधीच स्टेबल असल्यामुळे तो रिॲक्टिव्हिटी जास्त दाखवत नाही. नेक्स्ट बीटमध्ये आपण ते पाहणार आहेत. सो व्हॉट वी हॅव एस्टॅब्लिश्ड बेन्झिन हॅज resonance, so it doesn't react much. रेझोनन्स असल्यामुळे तो काही जास्त रिॲक्ट करत नाही. ह्या गोष्टी आपण एस्टॅब्लिश केलं. ठीक आहे. काय ॲनालिटिकल एव्हिडन्सेस. हे कसले एव्हिडन्सेस होते तर ॲनालिटिकल एव्हिडन्सेस होते. काय एस्टॅब्लिश केलं आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला बेस्ड ऑन द एलिमेंटल ॲनालिसिस. तो काय C6H6. त्याच्यानंतर आपण वेपर डेन्सिटी ॲनालिसिस केलं. त्याच्यामुळे काय कन्फर्म झालं त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कन्फर्म झाला विच इज C6H6. ठीक आहे. याच्यामुळे काय एस्टॅब्लिश झालं तर याच्यामुळे एस्टॅब्लिश झालं की बेन्झिन हा एक अनसॅच्युरेटेड कंपाऊंड आहे. असं का तर C6 जेव्हा असं होतं तेव्हा H14 असायला पाहिजे होतं नॉर्मल केसमध्ये. पण आहे काय C6H6. याच्यामुळे आपल्याला कन्फर्म झालं की तो एक अनसॅच्युरेटेड कंपाऊंड आहे. आता अनसॅच्युरेटेड कंपाऊंड असून देखील तो जास्त रिॲक्टिव्हिटी दाखवत नाही. हे आपण प्रॅक्टिकली करून पाहिलेलं आहे. याच्यामुळे आपल्याला माहीत आहे. ठीक आहे. तर आपण काय एस्टॅब्लिश केलं की तो व्हेरी लो रिॲक्टिव्हिटी दाखवतो. याच्यामुळे आपल्याला कळालं की तो अनसॅच्युरेटेड असून देखील त्याच्यामध्ये काहीतरी एक गोष्ट असायला पाहिजे ज्या कारणामुळे तो जास्त रिॲक्ट करत नाही. अँड द थिंग which is making it react less is called as resonance and aromaticity. ठीक आहे. अरोमॅटिसिटी असल्या कारणामुळे बेन्झिन जास्त रिॲक्ट करत नाही. या 3 गोष्टी आपण एस्टॅब्लिश केल्या. कशामुळे ॲनालिटिकल एव्हिडन्सेसमध्ये. नेक्स्ट इज सिंथेटिक एव्हिडन्सेस. सिंथेटिक एव्हिडन्सेस आपल्याला पाहिजे आहेत. सिंथेटिक एव्हिडन्सेस. ठीक आहे. काही सिंथेटिक एव्हिडन्सेस आहेत ज्याच्यामुळे आपण प्रूव्ह करू शकतो की बेन्झिन असाच असला पाहिजे. ठीक आहे. आता याच्यात बेन्झिनची मोनो सबस्टिट्यूशन रिॲक्शन. मोनो सबस्टिट्यूशन रिॲक्शन
बेन्झिनची मोनो सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ठीक आहे, बेन्झिनची मोनो सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आपण एक काय काय पाहू, एक्झाम्पल पाहू. बेन्झिनची मोनो सबस्टिट्यूशन रिॲक्शन. When we react benzene with Cl2 in the presence of FeCl3, we get we get only one type of product, and that is क्लोरोबेन्झीन. ठीक आहे, आपल्याला काय भेटतं तर क्लोरोबेन्झीन मिळतं. क्लोरोबेन्झीन अँड HCl. ठीक आहे, मग याचं काय, याचं असं की जेव्हा बेन्झीनची मोनो सबस्टिट्यूशन रिॲक्शन करतो त्यावेळेस ओनली वन टाईप ऑफ प्रोडक्ट is formed. Only one type of product is formed. काय, आता हे आहे क्लोरोबेन्झीन. हा एकच प्रकारचा क्लोरोबेन्झीन फॉर्म होतो. ठीक आहे, आता हे Cl इथे न लावता जर इथे लावलं तरी देखील हे क्लोरोबेन्झीन आहे. इथे न लावता इथे लावलं तरी देखील हे क्लोरोबेन्झीनच राहणार. ठीक आहे, या पोझिशन काय मॅटर करत नाही. मोनो सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये एकच प्रकारचा क्लोरोबेन्झीन फॉर्म होतो. याच्यामुळे आपण काय एस्टॅब्लिश करू शकतो की याचा अर्थ असा की 6 जे काही H इथे आहे, ठीक आहे, आता इथे H दिसत नाहीत पण इथे जे 6 H आहेत, इथे जे 6 H आहेत ते इक्विव्हॅलंट असले पाहिजे. त्याच्यामुळे कुठलाही H काढून आपण तिथे Cl लावू शकतो. जर Hच्या एनर्जीमध्ये काही डिफरन्स असता, बॉन्ड लेंथमध्ये काही डिफरन्स असता, बॉन्ड एनर्जीमध्ये काही डिफरन्स असता, तर मे बी द स्ट्रक्चर कुड हॅव बीन डिफरंट, बट दिस इज नॉट द केस. ठीक आहे, काय होतं, एकच प्रकारचा क्लोरोबेन्झीन फॉर्म होतो. मग याचा अर्थ की सगळे H सारखे असले पाहिजेत. सगळे H सारखे आहेत याचा अर्थ काय, तर बेन्झीन हा एक सिमेट्रिकल कंपाऊंड असला पाहिजे. ठीक आहे, या गोष्टीमुळे आपण काय एस्टॅब्लिश केलं की बेन्झीन इज अ सिमेट्रिकल कंपाऊंड. बेन्झीन इज अ सिमेट्रिकल कंपाऊंड आपण या गोष्टीमुळे एस्टॅब्लिश केलं. त्याच्यानंतर आहे डाय सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ठीक आहे, काय डाय सबस्टिट्यूशन रिॲक्शन. मोनो सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये फक्त एकच प्रकारचा प्रोडक्ट फॉर्म होतो. नेक्स्ट रिॲक्शन इज डाय सबस्टिट्यूशन रिॲक्शन. डाय substitution reaction. So in this reaction benzene is reacted with chlorine. ठीक है, so when we react benzene with chlorine 3 टाइपचे प्रोडक्ट फॉर्म होतात. आता only 3 type of products are formed when the direct substitution reaction occurs. ठीक आहे, जरी इथे 6 कार्बन असले, 6 कार्बन असून देखील 3 टाईपचे प्रोडक्ट फॉर्म होतात, विच आर ऑर्थो मेटा पेअर. यू नो दॅट 3 टाइप ऑफ प्रोडक्ट्स आर फॉर्म. ऑर्थो, मेटा and पॅरा. ठीक आहे, 3 टाइप्स ऑफ प्रोडक्ट्स आर फॉर्म्ड. आता तुम्ही म्हणताल की हे इथे लावलं तर काय, इथे लावलं तरी देखील
ही पोझिशन आहे मेटा. इथे लावलं तरी देखील ही पोझिशन आहे ऑर्थो. ठीक आहे. ओनली 3 टाइप्स ऑफ प्रोडक्ट्स आर फॉर्म्ड. आता याच्या जागेवर जर बेन्झिनच्या जागेवर जर हेक्साट्राईन असता, ठीक आहे, हेक्साट्राईन विच हॅज मॉलिक्युलर फॉर्म्युला एज C6H8 विच इज अ सायक्लिक कंपाऊंड. तो जर असता C डबल बॉन्ड C सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड C सिंगल बॉन्ड C 2 3 4 5 डबल बॉन्ड C and H हा जर कंपाऊंड असता तर हे जे Cl आहे, हे Cl जे आहे ते यापैकी कुठल्याही कार्बनवरती अटॅच होऊ शकलं असतं. ठीक आहे. यापैकी कुठल्याही कार्बनवरती अटॅच होऊन त्याने 6 टाईपचे आयसोमर देऊ शकलं असतं. ठीक आहे. तर याच्यामुळे आपल्याला काय एस्टॅब्लिश झालं की याच्यामुळे आपल्याला कळलं की बेन्झिन हा एक सायक्लिक कंपाऊंड असायला पाहिजे. तो जर असा असायक्लिक कंपाऊंड असता तर त्यानं 6 टाईपचे आयसोमर द्यायला पाहिजे होतं, पण देतो किती? 3च. ठीक आहे. ऑर्थो, मेटा अँड पॅरा हे 3च प्रोडक्ट तो देतो. याच्यामुळे आपल्याला एस्टॅब्लिश झालं की बेन्झिन इज अ सायक्लिक कंपाऊंड. एकतर बेन्झिन हा एक सायक्लिक कंपाऊंड आहे आणि तो बेन्झिन इज अ सिमेट्रिकल कंपाऊंड. बेन्झिनमध्ये काय असले पाहिजे? सिमेट्री असली पाहिजे. या गोष्टी आपण या डायसब्स्टिट्यूशन रिॲक्शनच्या पॉईंटवरनं एस्टॅब्लिश केल्या. आता बेन्झिन फक्त सबस्टिट्यूशन रिॲक्शन करतो असं नाही की ॲडिशन करतच नाही, पण बेन्झिन प्रेफर्स सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ठीक आहे. बेन्झिन प्रेफर्स सबस्टिट्यूशन रिॲक्शन ओव्हर ॲडिशन. ठीक आहे. बेन्झिन काय करतो? सबस्टिट्यूशन रिॲक्शन प्रेफर करतो ॲडिशन रिॲक्शन पेक्षा. आता तसं का? तर तसं यामुळे की बेन्झिन प्लस 3Cl2 in the presence of UV light and heat, it gives benzene in the presence of 3Cl2 and UV light and heat, it gives. हा कंपाऊंड बेन्झिन फॉर्म करतो. कशामुळे फॉर्म करतो? तर ॲडिशन रिॲक्शनमधून हा कंपाऊंड फॉर्म करतो. आता हा कंपाऊंड इझी नाही बेन्झिनसाठी फॉर्म करणं. का? तर when the chlorine, आता समजा हा जो क्लोरीन आहे द Cl हा जर समजा इथे अटॅक केला. ठीक आहे. आता इथे अटॅक केला आणि त्याला काय करायचं? हा H इथनं बाहेर काढायचा आहे. वेन द Cl अटॅक्स हेअर, मग काय होतं? तर हा बॉन्ड ब्रेक व्हायला पाहिजे, कारण की कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे. तर हा इथे 2 Cl ॲड होणार. ठीक आहे. तर ही H काढून ते 2 Cl ॲड होणार. जेव्हा ते तसं होतं तर हा बॉन्ड ब्रेक करायला पाहिजे, कारण की कार्बनची व्हॅलन्सी आहे 4, ती कंप्लीट आहे ऑलरेडी. ठीक आहे. आता एक H काढून इथं एक Cl ॲड होऊ शकतो, पण जेव्हा सेकंड Cl इथं ॲड करायचं आहे तर हा बॉन्ड ब्रेक करायला पाहिजे. तर काय होणार? हा हे एक स्ट्रक्चर फॉर्म होणार, असं काहीतरी स्ट्रक्चर फॉर्म व्हायला पाहिजे. ठीक आहे. हे स्ट्रक्चर फॉर्म होणार, पण हे जे स्ट्रक्चर आहे या स्ट्रक्चरमुळे काय झालं तर बेन्झिनचा जो रेझोनन्स आहे तो संपला. बेन्झिनचा रेझोनन्स संपला तर हे बेन्झिनला नको आहे. ठीक आहे. बेन्झिनला रेझोनन्स पाहिजे. ठीक आहे. तर या रिॲक्शनमुळे काय होतं तर बेन्झिनचा रेझोनन्सला धक्का पोचतो. त्यामुळे ही जी ॲडिशन रिॲक्शन आहे दिस रिॲक्शन इज कॉल्ड द ॲडिशन रिॲक्शन. ठीक आहे. ॲडिशन रिॲक्शन. तर ही रिॲक्शन बेन्झिन प्रेफर करत नाही.
कशामुळे तर बेन्झिनच्या रेझोनन्सला धक्का पोहोचतो, बेन्झिनच्या अरोमॅटिसिटीला धक्का पोहोचतो. तर बेन्झिन काय करतो तर सबस्टिट्यूशन रिॲक्शनला प्रेफर करतो. ते कसं ते आपण पाहू. When the benzene is reacted with Cl2 in the presence of FeCl3, it gives something like this. हे असं काहीतरी बेन्झिन देतो. ठीक आहे, हा एक प्रोडक्ट बेन्झिन फॉर्म करतो. ठीक आहे, हा एक प्रोडक्ट आहे बेन्झिन फॉर्म करतो. ठीक आहे, विथ HCl मोनो सबस्टिट्यूटेड क्लोरोबेन्झिन फॉर्म करतो. क्लोरोबेन्झिन काय होतो फॉर्म होतो. आता यामध्ये काय होतं बघा. ठीक आहे, हे आहे याचं स्ट्रक्चर. वेन वी ॲड द Cl टू दिस स्ट्रक्चर व्हॉट हॅपन्स. इथे एक H आहे आणि इथं जो Cl आहे तो आपण ॲड करणार. आता इथे जेव्हा आपण हा Cl ॲड करणार तेव्हा सायमल्टेनियसली हा H आपण इथनं बाहेर काढू. ठीक आहे, सायमल्टेनियसली काय होईल, हा H इथनं बाहेर होईलेला आहे. त्याच्यामुळे सबस्टिट्यूशन या रिॲक्शनचं नाव आहे सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ठीक आहे, आपण काय करतो की एक H जो आहे तो इथनं सबस्टिट्यूट करतो. हाच H या दुसऱ्या Cl सोबत ठीक आहे, या दुसऱ्या Cl सोबत बाइंड होऊन HCl फॉर्म करतो. तर हा H आपण इथनं सायमल्टेनियसली बाहेर काढत आहोत. त्याच्यामुळे काय होतं तर हे एक स्ट्रक्चर फॉर्म होतं ज्याला आपण म्हणतो क्लोरोबेन्झिन. ठीक आहे, क्लोरोबेन्झिन फॉर्म होतो. आता या क्लोरोबेन्झिनमध्ये जी बेन्झिनची रेझोनन्स आहे त्याला आपण धक्का लावलेला नाही. त्या कारणामुळे सबस्टिट्यूशन रिॲक्शन जो आहे तो बेन्झिन प्रेफर करतो ओव्हर द ॲडिशन रिॲक्शन. ठीक आहे, आता याच्यामुळे काय आपल्याला काय कळलं. ठीक आहे, चांगली गोष्ट काय करतो बेन्झिन जो आहे ॲडिशन रिॲक्शन करत नाही, सबस्टिट्यूशन रिॲक्शन करतो. चांगली गोष्ट. याच्यामुळे आपल्याला एस्टॅब्लिश काय झालं तर याच्यामुळे आपल्याला एक गोष्ट एस्टॅब्लिश होते विच इज बेन्झिन इज ॲन अरोमॅटिक कंपाऊंड. बेन्झिन शुड हॅव रेझोनन्स. बेन्झिनमध्ये रेझोनन्स आहे त्या कारणामुळेच तो ॲडिशन रिॲक्शनला प्रेफर करत नाही. सो एक गोष्ट आपण एस्टॅब्लिश करू शकतो विच इज बेन्झिन हॅज resonance and benzene is an aromatic compound. बेन्झिन काय असला पाहिजे, अरोमॅटिक कंपाऊंड असला पाहिजे. तर ही गोष्ट आपण यातनं काय केली एस्टॅब्लिश केली. देन आफ्टर वी हॅव सम फिजिकल एव्हिडन्सेस. Physical evidences. We have some physical evidences. ठीक आहे, काय फिजिकल एव्हिडन्सेस काही आपल्याकडे आहेत. आता काय आहेत फिजिकल एव्हिडन्सेस आपल्याकडे काही फिजिकल एव्हिडन्सेस आहेत. तर त्याच्यातलं पहिलं आहे द फिजिकल एव्हिडन्स कॉल्ड द हीट ऑफ हायड्रोजिनेशन. हीट ऑफ हायड्रोजिनेशन हा जो कॉन्सेप्ट आहे विच इज ओनली व्हॅलिड फॉर अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स. अनसॅच्युरेटेड कंपाऊंडसाठी हा द कॉन्सेप्ट व्हॅलिड आहे. सो व्हॉट इज हीट ऑफ हायड्रोजिनेशन. हीट ऑफ हायड्रोजिनेशन काय आहे तर जेव्हा आपण एखादा अनसॅच्युरेटेड कंपाऊंड. ठीक आहे, अनसॅच्युरेटेड कंपाऊंड जेव्हा आपण एखादा घेतो, जसं की हा आहे एक अनसॅच्युरेटेड कंपाऊंड आहे अँड वेन वी ॲड हायड्रोजन विथ इट. ठीक आहे, याच्यामध्ये जेव्हा आपण हायड्रोजन ॲड करतो, वेन वी ॲड हायड्रोजन विथ the unsaturated compound, so a saturated compound forms. हा आहे एक सॅच्युरेटेड कंपाऊंड CH आणि इकडे एक H. ठीक आहे, हा एक आहे सॅच्युरेटेड कंपाऊंड. हीट ऑफ हायड्रोजिनेशन काय तर जेव्हा आपण एका अनसॅच्युरेटेड कंपाऊंडमध्ये हायड्रोजन ॲड करतो आणि एक सॅच्युरेटेड कंपाऊंड फॉर्म होतो तेव्हा जी हीट रिलीज होते इट इज कॉल्ड द हीट ऑफ हायड्रोजिनेशन. ठीक आहे, हीट ऑफ हायड्रोजिनेशन. दिस इज द कॉन्सेप्ट ऑफ हीट ऑफ हायड्रोजिनेशन. तर काय आहे की जेव्हा एखादा अनसॅच्युरेटेड कंपाऊंड असतो तो असतो लेस स्टेबल असतो. ठीक आहे, लेस स्टेबल असतो. त्याच्यामुळे काय होतं की हे जे हायड्रोजन आहे तो घेण्यासाठी तो खूप उत्सुक असतो. ठीक आहे, याला खूप इंटरेस्ट असतं हा हायड्रोजन घेण्यासाठी. हा हायड्रोजनला काय म्हणतो म्हणतो ये वागा म्हणतो असं म्हणतो. ठीक आहे, हा हायड्रोजन घेण्यासाठी याला खूप इंटरेस्ट आहे. ठीक आहे,
हा हायड्रोजन घेण्यासाठी याला खूप इंटरेस्ट आहे, म्हणून हा काय करतो, जास्त कालवा करतो, मला द्या मला द्या मला द्या मला द्या असं करतो. ठीक आहे, हा हायड्रोजन घेण्यासाठी याला खूप इंटरेस्ट येतो आणि या इंटरेस्टला आपण म्हणू शकतो. ठीक आहे, हे जो आपण हा जो कंपाऊंड कालवा करतो, ठीक आहे, मला द्या मला द्या मला द्या असं करतो, तर विच इज नथिंग बट द हीट. ठीक आहे, आपण काय म्हणू की त्यानं जास्त हीट रिलीज करतो, त्याला जास्त डेस्परेट आहे तो हायड्रोजन घेण्यासाठी. हायड्रोजन घेऊन तो सॅच्युरेटेड कंपाऊंडमध्ये विच इज मोर स्टेबल दॅन धिस. ठीक आहे, कशामुळे जास्त स्टेबल आहे तर याच्यामध्ये पाय बॉन्ड्स आहेत, याच्यामध्ये आहेत सिग्मा बॉन्ड्स. ठीक आहे, तर हा कंपाऊंड जो आहे सॅच्युरेटेड आहे. तर अनसॅच्युरेटेड कंपाऊंड जेव्हा एका सॅच्युरेटेड कंपाऊंडमध्ये कन्वर्ट होतो by the addition of H2 and the heat released is called heat of hydrogenation. ठीक आहे, तर हा कंपाऊंड काय आहे, अनसॅच्युरेटेड कंपाऊंड जास्त हीट रिलीज करतो फॉर बिंग अन अनसॅच्युरेटेड कंपाऊंड. ठीक आहे, तर आपल्याला काय माहिती झालं की अनसॅच्युरेटेड कंपाऊंड जास्त हीट रिलीज करतात हायड्रोजनेशनसाठी. नाव जर आपण ॲव्हरेज पाहायला गेलं तर जो एक डबल बॉन्ड आहे तो ब्रेक होऊन त्याच्यामध्ये हायड्रोजन ॲड करण्यासाठी -119 किलो जूल पर मोल एवढी हीट तो रिलीज करतो एक डबल बॉन्ड ब्रेक करण्यासाठी. बेन्झिनमध्ये आहेत 3 डबल बॉन्ड आहेत, तर 3 × -119 हीट, तर 3 × -119 समथिंग लाईक -357 किलो जूल पर मोल एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट शुड हॅव रिलीज्ड. ठीक आहे, -357 किलो जूल पर मोल एवढी एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट रिलीज व्हायला पाहिजे होती. आता होतं काय, ओनली -208 किलो जूल पर मोल ऑफ एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट इज रिलीज जी काही आहे कमी. ठीक आहे, कमी आहे. ठीक आहे, कमी आहे याचा अर्थ काय, तर तो कंपाऊंड स्टेबल असला पाहिजे. ठीक आहे, आता हा जो आहे तो आहे अनस्टेबल. ठीक आहे, अनस्टेबल आहे, त्याच्यामुळे काय करतो की तो मला येऊ द्या, माझ्याकडे येऊ द्या, हायड्रोजन माझ्याकडे येऊ द्या असं करतो, आणि त्याच्यामुळे काय होतं की जास्त हीट रिलीज होते. हा कंपाऊंड जास्त अनस्टेबल आहे, त्याच्यामुळे काय करतो की जास्त हीट रिलीज करतो. आता बेन्झिन जो आहे तो काहीतरी कारणामुळे जास्त स्टेबल असला पाहिजे, त्याच्यामुळे काय करतो की त्याला काही गरज नाही, त्याला काहीच इंटरेस्ट नाही या H2मध्ये काहीच इंटरेस्ट नाही, तो या H2ला कसलाच भाव देत नाही. ठीक आहे, त्याला अजिबात इंटरेस्ट नाही या H2मध्ये, त्याच्यामुळे काय की त्याला तो जास्त स्टेबल आहे, त्याच्यामुळे काय करतो की तो कमी हीट रिलीज करतो. बेन्झिन जो आहे जो असा आहे, ठीक आहे, याचं जेव्हा आपण हायड्रोजनेशन करू तो सायक्लोहेक्झेन होणार. ठीक आहे, आता असं व्हायला तो फक्त काय करतो तर -208 किलो जूल पर मोल एवढीच हीट रिलीज करतो, विच शुड हॅव बीन -357 किलो जूल पर मोल असं असायला पाहिजे होतं, पण आहे असं. ठीक आहे, याचा अर्थ काय, तर हा कंपाऊंड मोर स्टेबल आहे ॲज कम्पेअर्ड टू अदर अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स. आता असं का, तर असं याच्यामुळे, आता याच्यामधून आपण काहीतरी एस्टॅब्लिश करू शकतो. काय एस्टॅब्लिश करू शकतो, बेन्झिन इज मोर स्टेबल. बेन्झिन इज मोर स्टेबल ड्यू टू प्रेझेन्स ऑफ रेझोनन्स. बेन्झिनमध्ये रेझोनन्स असल्या कारणामुळे तो जास्त स्टेबल आहे आणि त्याच कारणामुळे तो कमी हीट रिलीज करतो. ठीक आहे, ही गोष्ट आपण काय केली, या हीट ऑफ हायड्रोजनेशन या कॉन्सेप्टमधून आपण एस्टॅब्लिश केली. ओके, देन वी हॅव द बॉन्ड लेंथ्स. दुसरा जो पॉईंट आहे विच इज बॉन्ड लेंथ एव्हिडन्सेस. बॉन्ड लेंथ एव्हिडन्सेस. ठीक आहे, बॉन्ड लेंथ एव्हिडन्सेस. बेन्झिनचं जे स्ट्रक्चर आहे ते आहे असं. ठीक आहे, असं स्ट्रक्चर आहे. इट हॅज 3 डबल बॉन्ड्स अँड 3 सिंगल बॉन्ड्स. ठीक आहे, तर आपल्याला असं इन जनरल पाहायला मिळतं की बॉन्ड लेंथ ऑफ सिंगल बॉन्ड इज
single bond is bond length of single bond is 1.54 angstrom, and for the double bond it is 1.34 angstrom. ही बॉन्ड लेंथ आहे कशासाठी तर सिंगल आणि डबल बॉन्डसाठी. आता याचा अर्थ असा की बेन्झिनमध्ये जे 3 सिग्मा बॉन्ड्स आहेत, जे सिंगल बॉन्ड्स आहेत, त्या 3ची बॉन्ड लेंथ इतकी असायला पाहिजे होती. त्या 3 बॉन्डची बॉन्ड लेंथ इतकी 1.54 असायला पाहिजे होती, आणि जे उरलेले 3 डबल बॉन्ड आहेत त्यांची बॉन्ड लेंथ इतकी असायला पाहिजे होती. कितकी? 1.34 अँगस्ट्रॉम इतकी असायला पाहिजे होती. पण असं न होता ॲक्च्युअल बॉन्ड लेंथ ऑफ ऑल द बॉन्ड्स, ठीक आहे, ऑल द 6 बॉन्ड्स इज ॲक्च्युअल बॉन्ड लेंथ इज 1.34 angstrom. Actual bond length is 1.34 angstrom, which is less than 1.39 angstrom, ठीक आहे, which is less than the सिंगल बॉन्ड पेक्षा कमी आहे आणि डबल बॉन्ड पेक्षा जास्त आहे. ठीक आहे, मधला मार्ग काहीतरी आहे, तो काय आहे? 1.39 angstrom. ठीक आहे, आता हे काय, याचं आपल्याला काय घेणं देणं? तर याच्यातून आपण असं एस्टॅब्लिश करू शकतो की बेन्झिनमध्ये असं काहीतरी असलं पाहिजे ज्याच्यामुळे असं होत आहे, आणि याचं कारण आहे द रेझोनन्स प्रेझेन्स इन द बेन्झिनमध्ये काय होतं की डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स होतं. ठीक आहे, बेन्झिनमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते लोकलाइज्ड नसतात, डिलोकलाइज्ड असतात. त्याच्यामुळे काय होतं की ऑल द बॉन्ड्स आर इक्वल इन द स्ट्रेंथ अँड लेंथ, दॅट इज 1.39 angstrom एवढी त्याची बॉन्ड लेंथ असते. या गोष्टीमुळे आपण काय एस्टॅब्लिश करू शकतो? तर या गोष्टीमुळे आपण एस्टॅब्लिश करू शकतो की इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते बेन्झिनमध्ये डिलोकलाइज्ड आहेत आणि बेन्झिनमध्ये काय रेझोनन्स आहे. आपण काय एस्टॅब्लिश करू शकतो की इलेक्ट्रॉन्स आर डिलोकलाइज्ड इन बेन्झीन and benzene is perfectly symmetrical. बेन्झीन इज परफेक्टली सिमेट्रिकल. या दोन गोष्टी आपण आणि अजून एक गोष्ट आहे की बेन्झीन हॅज रेझोनन्स आहे, म्हणूनच इलेक्ट्रॉन्स डिलोकलाइज्ड आहेत. आणि बेन्झीन हा परफेक्टली सिमेट्रिकल आहे. तो कसा? ठीक आहे, तर जर आपण असं मानलं की बेन्झीनच्या ज्या बॉन्ड लेंथ्स आहेत त्या डिफरंट आहेत, तर बेन्झीनचं स्ट्रक्चर काही असं असतं. ठीक आहे, कसं असतं? बेन्झीनचं स्ट्रक्चर जे आहे ते असं असायला पाहिजे होतं. ठीक आहे, इथे एक डबल बॉन्ड, इथे एक, आणि इथे एक डबल बॉन्ड. का? तर डबल बॉन्डची लेंथ कमी आहे, सिंगल बॉन्डची जास्त आहे, डबल बॉन्डची कमी आहे, सिंगल बॉन्डची जास्त आहे. असं स्ट्रक्चर बेन्झीनचं असायला पाहिजे होतं. पण असं आहे का? नाही. याचा अर्थ काय? तर बेन्झीन हा एक परफेक्टली सिमेट्रिकल कंपाऊंड आहे. या 3 गोष्टी आपण एस्टॅब्लिश केल्या. तर याच्या नंतर आपण म्हणू शकतो की बेन्झीनचं जे स्ट्रक्चर आहे ते असं आहे. ठीक आहे, आपण आता हे एस्टॅब्लिश केलं की बेन्झीनचं स्ट्रक्चर असं का आहे. ठीक आहे, असंच का आहे. ठीक आहे, सिमेट्रिकल का आहे, सगळ्या बॉन्डची लेंथ सेम का आहे, हे सगळं आपण एस्टॅब्लिश केलं. ठीक आहे. सो नेक्स्ट पार्ट इज द ऑर्बिटल स्ट्रक्चर ऑफ बेन्झीन. ठीक आहे, नेक्स्ट पार्ट इज द ऑर्बिटल स्ट्रक्चर ऑफ बेन्झीन. वी विल स्टडी इन द नेक्स्ट लेक्चर. तोपर्यंत नमस्कार. एक बार को तजल्ली तो दिखा दे, झूठी सही मगर तसल्ली तो दिला दे, वे की करां